गायत्री पिसेकर जय महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात थोड्याच वेळात बैठक होणार आहे। मराठा आरक्षण प्रश्नी ही चर्चा होणार आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का हा सवाल उपस्थित होत आहे। तर अधिकृत भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक भेटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आजच्या घडीची ही मोठी बातमी आपण पाहत आहोत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच मराठा आरक्षण प्रश्नी थोड्याच वेळात अगदी बैठक होणार आहे। 11 वाजता ही बैठक होणार आहे। या बैठकीला अजित पवार, अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत। या बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का हा सवाल विचारला जात आहे। महाराष्ट्रामध्ये आता जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, एकतर मराठा आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न आहे, नंबर 2 ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्याचबरोबर वादळामुळे जे नुकसान झालंय त्याला राज्याला नुकसान भरपाई मिळणं हा प्रश्न आहे, जीएसटीच्या रकमेचा परतावा मिळण्याचा एक प्रश्न आहे। असे अनेक प्रश्न घेऊन त्याच्यामध्ये माननीय पंतप्रधानांच्या बरोबर चर्चा होणार आहे। अनेक निर्णय जे सरकारच्या हातात आहे ते न देता तुम्ही दिल्लीकडे चाललात आणि स्वतःचं मात्र बाजूला ठेवलं, हे बरोबर नाही आणि हे अत्यंत चुकीचं आहे। म्हणून माझी उद्धवजीला विनंती आहे की अगोदर आपण उद्या सकाळी हे सगळे निर्णय अगोदर घ्या, त्या निर्णयाची कॉपी सगळ्या महाराष्ट्राला दाखवा आणि नंतर दिल्लीला जा आणि मग मोदी साहेबाला काय बोलायचं ते बोला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे। या संदर्भात आपण प्रतिक्रियेसाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याशी संपर्क करत आहोत। विनोद पाटील जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। विनोदजी, तुमचं जय महाराष्ट्रवरती स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत त्यांच्या निवासस्थानी। या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे मराठा आरक्षण प्रश्नी कोणती भूमिका मांडतील? निश्चित मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पावलोपावली प्रयत्न व्हायला पाहिजे, सर्व स्तरावर प्रयत्न व्हायला पाहिजे। त्यासाठी ते आज कदाचित केले असतील, परंतु केंद्र सरकारने न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर राज्य सरकार जर काही पाऊल उचलत असेल तर त्याला सहकार्य केलं पाहिजे अशी कदाचित ते मागणी करतील, किंवा त्यांना काही विधी तज्ञांनी काही सल्ला दिला असेल, काही नवीन प्रस्ताव असेल तर ते कदाचित ते त्यांच्यासमोर मांडतील। फक्त मराठा समाज म्हणून आमची एवढीच म्हणणं आहे की जे काही द्यायचं असेल ते कॉन्क्रीट आम्हाला द्यावं, टिकणारं आम्हाला द्यावं। कारण 2014 ते 19-20 पर्यंत विद्यार्थी तात्काळ परिस्थितीत आहेत, शिक्षणामध्ये सवलत मिळाली पाहिजे। या सर्व पार्श्वभूमीवर जे काही मिळेल ते आम्हाला कॉन्क्रीट मिळालं पाहिजे, एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे। जी, आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा फक्त केंद्राला आहे, तर त्या संदर्भात मुख्यमंत्री राज्याची भूमिका मांडतील का? आता ते गेलेले आहेत, त्यांच्यासमोर काही प्रस्ताव असेल, कदाचित काही प्रस्ताव ते राज्य म्हणून घेऊन गेले असतील असं आम्हाला अपेक्षा आहे। आणि तेच आम्हाला उत्सुकता आहे की नेमकं ते काय मागताय आणि आता आम्हाला न्याय कधी मिळतो। जी, विनोदजी, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मागणी केली होती संसदेचं अधिवेशन बोलवा, तर अशा प्रकारची मागणी केली जाऊ शकते का? नाही, आता याच्यामध्ये ती मागणी जरूर असू शकते की नवीन कायदा करायचा आहे, आम्ही प्रस्ताव मांडतो, शिवसेना म्हणून आम्ही या ठिकाणी प्रस्ताव मांडू किंवा महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी प्रस्ताव मांडू, तर तसं होऊ शकतं, तशी मागणी केली जाऊ शकते। आणि गरज पडल्याचं अधिवेशन बोलावं लागलं तर ते बोलवलंही गेलं पाहिजे। त्यामुळे आता मुद्दा काय आहे की सुप्रीम कोर्टाने ज्या 3 गोष्टी घालून दिलेल्या आहेत, एक हा अधिकार राज्याला का केंद्राला, दुसरा 50% मर्यादा, तिसरा मागास आयोगाचा रिपोर्ट, या तिन्हीच्या अनुषंगाने तज्ञांनी जो काही सल्ला दिला असेल तो सल्ला घेऊन ते दिल्लीला गेले असतील आणि काहीतरी एक नवीन पर्याय ते देतील। तो पर्याय काय असेल तोच आम्हाला बघायचा आहे। जी, धन्यवाद विनोदजी, तुम्ही दिलेल्या तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी।
गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मराठा आरक्षणाविषयी विनंती केली होती. त्यानंतर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या पत्रामध्ये राज्यातील मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून घोषित करण्यासाठी पावलं उचलण्याबाबत लिहिण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात लिहिलं होतं की 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटना खंडपीठानं दिलेल्या निकालामुळे मराठा आरक्षणासाठी तुम्हाला पत्र लिहिण्याची संधी मिळाली. माझ्या राज्यात मराठा समाज कायद्यानुसार किमान 12% शिक्षण आणि सार्वजनिक रोजगारात 13% आरक्षण देण्यासाठी लवकरात लवकर योग्य ती पावलं उचलायला हवीत, असं या पत्रामध्ये म्हटलं होतं. या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, जय महाराष्ट्रवरती तुमचं स्वागत. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट होत आहे. या भेटीमध्ये कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे? नाही, ही भेट होते त्या भेटीचं स्वागतच करतो. कारण शेवटी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री पंतप्रधानांना राज्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात भेटणं हे ते राज्याच्या दृष्टीने हिताचंच असतं. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटणार असतील आणि त्या भेटीच्या माध्यमातून राज्याचं हित साधणार असेल, राज्याच्या प्रश्नांना दिशा मिळणार असेल, तर त्याचं वाईट काय वाटायचं कारण नाही, स्वागतच त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि या भेटीच्या माध्यमातून जो गेल्या काही दिवसामध्ये एक टोकाचा संघर्ष जाणीवपूर्वक उभा केला गेलाय, विसंवाद त्या ठिकाणी जाणीवपूर्वक उभा केला गेलाय. किंबहुना एकमेकांमध्ये तर केंद्रावर कुरघोडी किंवा टीका करण्यात स्पर्धाच लागली होती. आणि मला वाटतं हा उशिरा का होईना चांगला प्रयत्न या ठिकाणी झालाय. कारण सुसंवादातनं समन्वयातनं त्या ठिकाणी प्रश्न मार्गी लागू शकतो. कारण देशामध्ये इतरही राज्य आहेत, सगळी थोडी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विचाराची राज्य आहेत, विरोधातली राज्य आहेत. मग तिथे त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य समन्वय नाही का? महाराष्ट्रामध्ये जो केंद्राशी विवाद ज्या टोकाचा उभा केला जातो तसं इतर ठिकाणी नाही आहे. विकासाच्या बाबतीत, प्रश्नांच्या बाबतीत केंद्राशी किंबहुना पंतप्रधानांशी सुसंवाद साधत तिथले राज्य प्रगती करतंय. परंतु मला वाटतं इथे वादविवादच जास्त वेळ गेला. आता हे उशिरा का होईना, त्या जे काही 4-5 प्रश्न ऐकतोय, कारण शेवटी कुठल्या विषयांवर अजेंडा काय आहे हा मुख्यमंत्र्यांनाच माहित असेल, शिष्टमंडळा माहित असेल. परंतु जे काही 4-5 विषय त्या ठिकाणी जीएसटीचा असेल, मराठा ओबीसी आरक्षण त्या ठिकाणी असेल, जीएसटीच्या संदर्भात असेल, कोविड असेल, हे 4-5 सध्या ऐरणीवर जे विषय आहेत आणि त्या संदर्भात जर मुख्यमंत्री चर्चा करणार असतील आणि केंद्राच्या समन्वयाच्या माध्यमातून मदत घेत आपल्या राज्याला मदत होणार असेल तर निश्चितपणे महाराष्ट्रातील जनतेला त्याचा आनंदच वाटेल. परंतु या भेटीच्या निमित्तानं केवळ आम्ही जाऊन पंतप्रधानांना भेटून आलो आणि त्या ठिकाणी या मागण्या केल्याने आमची जबाबदारी संपली, अशी जर भूमिका उद्या घेणार असू तर ह्या भेटीमागे राजकारण होतं असं दुर्दैवानं त्या ठिकाणी आम्हाला म्हणावं लागेल. पण तसं होऊ नये. मराठा समाजाच्या बाबतीत ज्या प्रायमरी ज्या गोष्टी राज्य सरकार म्हणून करणं अपेक्षित आहे त्याची अजून सुरुवात झाली नाही, त्या खरं म्हणजे करायला हव्यात. मागासवर्ग आयोग गठीत करण्यापासून ज्या आरक्षण मिळेपर्यंत संभाजीराजेंनी सुद्धा ज्या काही 5 गोष्टी सांगितल्यात त्याही महत्वपूर्ण आहेत. त्याच्यामुळं काही गोष्टींची सुरुवात करायची आवश्यकता आहे आणि त्यानंतर मग केंद्राची मदत आपल्याला अपेक्षित आहे. आता या भेटीतून एक फायदा होईल की राज्य सरकार म्हणून नेमकं कशा पद्धतीनं आम्ही मुवमेंट केली पाहिजे जेणेकरून केंद्राला सोयीचं होईल, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी किंबहुना निर्णय घेण्यासाठी. तर त्यामुळे भेटीतनं चांगलंच त्या ठिकाणी साध्य होईल आणि मला वाटतं राज्याचा आणि केंद्राच्या सुसंवादासाठी ही भेट फलदायी होऊ शकते. जी प्रवीणजी, या बैठकीला सुरुवात झालेली आहे. आणखी एक असा महत्त्वाचा प्रश्न असा की खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार उदयनराजे छत्रपती आणि विरोधी पक्षातील नेते जसं देवेंद्रजी, विनायक मेटे आणि तुम्ही, तर या शिष्टमंडळामध्ये त्यांना समाविष्ट करून घेता आलं असतं तर यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं आणखी या शिष्टमंडळाची उंची वाढली असती. कारण ज्या वेळेला आपण सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याच्या एखाद्या प्रश्नांसंदर्भात, विषयांसंदर्भात नेतो त्यावेळेला विरोधी पक्षासहित आम्ही राज्याच्या या प्रश्नांसाठी, या विषयांसाठी एकत्रित आहोत हा लोकशाहीत एक चांगला संदेश जात असतो. परंतु मला वाटतं
त्यांना ते वाटलं नसावं, कारण त्या शेवटी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी जाण्याने आपल्या त्या ठिकाणी भेटीचा फोकस हलेल की काय, आपल्याला श्रेयाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल काय, किंवा त्यांचा जो विषय असेल त्यांच्या महाविकास आघाडीत ठरला असेल. आम्हाला न नेल्याचं दुःख नाही का असायचं कारण नाही, परंतु एक गोष्ट या ठिकाणी व्हायला हवी होती की या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस आहेत ज्यांनी हे आरक्षण दिलं खऱ्या अर्थानं, जे हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं नाही. खूप अभ्यास प्रवीणजी, केला होता. नक्कीच देवेंद्र फडणवीस यांना या शिष्टमंडळामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं पाहिजे होतं, अशी प्रतिक्रिया तुम्ही दिली. धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण प्रतिक्रियेसाठी. आता ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. जयंतजी, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तर आहेच, मात्र राज्याला देय असलेली जीएसटीची भरपाई देखील केंद्र सरकारनं रोखून धरल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केला होता. तर याबाबत देखील या बैठकीत चर्चा होऊ शकते का? एक वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो की खरोखर जीएसटीचे पैसे हे मिळायला पाहिजेत आणि हा तेव्हाचा मुद्दा आहे. इव्हन जेव्हा मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं होतं की आम्ही सगळं आम्हाला पाहिजे तेवढं, काही तांत्रिक कारणामुळे संपर्क होऊ शकत नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मराठा आरक्षण या मुद्द्यावरती ही भेट होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पत्र देखील लिहिलं होतं. मराठा आरक्षण मिळावं ही मागणी करणारं हे पत्र होतं, केंद्राकडे मागणी करणारं हे पत्र होतं. मराठा आरक्षणाचा कायदा आणण्यासंदर्भात केंद्रालाच अधिकार आहे, त्यासाठी हे पत्र लिहिण्यात आलं होतं. 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं मराठा समाजातील लोकांना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणून घोषित करता येणार नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया समोर आली आहे, ती आपण पाहूयात. नरेंद्र मोदी यांच्या समोर हा नक्की विषय जो आहे हा मांडून त्यांना ठामपणे सांगणं की महाराष्ट्रामध्ये हा गंभीर विषय आहे, लोकांच्या मनातल्या भावना तीव्र आहेत मराठा समाजाच्या, तर यातून तात्काळ मार्ग काढा आणि मराठा समाजाला न्याय द्या, हे सांगण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अशोकराव चव्हाण काँग्रेसचे नेते आणि मंत्री हे दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि 11:30 वाजता त्यांची बैठक आहे या संदर्भात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठकीला सुरुवात झाली आहे. तसेच या बैठकीनंतर खासगी सुद्धा त्यांची भेट होणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते. या संदर्भात अधिक माहितीसाठी थेट जोडले गेलेत आपले प्रतिनिधी विशाल पाटील. विशाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण तसेच आणखी कोणत्या वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होऊ शकते? नक्कीच गायत्री, खरं तर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे आहेत ते सरकारचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेले आहेत. त्यांची बैठक सुद्धा जी आहे ती आता सुरू झालेली आहे. प्रामुख्याने याच्यामध्ये महत्त्वाचा जो विषय आहे तो मराठा आरक्षणाच्या बाबतीत, आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत त्या पंतप्रधानांच्या कानावरती जे आहेत ते महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ जे आहे ते घालताना आता दिसून येत आहे. खरं तर ती बैठक आता सुरुवात झालेली आहे. प्रामुख्यानं या बैठकीमध्ये जीएसटी परतावा, ओबीसी आरक्षण याच्या बाबतीत जी आहे ती चर्चा आता सुरू झाली. त्याचबरोबर NDRFच्या काही कायद्यांबाबत सुद्धा चर्चा जी आहे
ती या बैठकीमध्ये होणार आहे अशी माहिती कळते. खरं तर महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ जी राज्यातील महत्त्वाचे विषय आहेत ते कुठेतरी पंतप्रधानांच्या कानांवरती घालताना जे ते दिसून येत आहेत. आणि या सगळ्यांमध्ये जर आपल्याला पाहायला घेतलं तर ज्या प्रकारे मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आक्रमक झाला होता, ज्या प्रकारे कुठेतरी या आरक्षणांच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडी सरकार जे आहे ते अडचणीचा सामना अनेक वेळा करत होतं आणि थेट सातत्यानं हे सर्व केंद्राच्या अखत्यारीत आहे असं महाविकास आघाडीकडनं सांगण्यात येत होतं. आज अखेर मुख्यमंत्री जे आहेत ते स्वतःचं शिष्टमंडळ घेऊन सरकारच्या द्वारे पंतप्रधानांना भेटायला गेलेले आहेत. त्यांची बैठक सुरू झालेली आहे. आता एक अशी माहिती मिळते की या बैठकीनंतर उद्धव ठाकरे जे आहेत हे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून नरेंद्र मोदींची व्यक्तिगत भेट जी आहे ती घेऊ शकतात अशी माहिती मिळते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना आता जे ते उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या भेटीचं आरक्षणाच्या आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत विशाल मात्र या वैयक्तिक भेटीचं नेमकं काय कारण असू शकतं? नक्कीच खरं तर आपण पाहिले की भाजप आणि शिवसेना हा जुने मित्रपक्ष राहिलेले आपल्याला पाहायला मिळालं होतं. 2014ला एकत्र सत्तेत राहिलेले आहेत आणि भाजपचा जुना मित्र जर पाहायला गेलं तर शिवसेना म्हणून ओळखला जातो. खरं तर नरेंद्र मोदी यांची यादीही उद्धव ठाकरे ज्यावेळेला दिल्लीत गेले होते जीएसटीच्या परताव्याच्या बाबतीत त्यावेळेलाही अशी भेट झाली होती. त्यामुळे आज सुद्धा अशा प्रकारची भेट जी आहे ती होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या विषयांवरती, राजकीय विषयांवरती चर्चा जी आहे ती निश्चित होईल. खरं तर मुख्यमंत्र्यांकडनं या भेटीसाठी आग्रह केला गेला असं माहिती जी कळते. पीएमओ कार्यालयाकडनं हा जर वेळ मिळाला तर ही व्यक्तिगत भेट सुद्धा जी आहे ती होऊ शकते. जवळपास 10 ते 15 मिनिटाची ही भेट जी आहे ती असू शकते आणि ह्या 10 ते 15 मिनिटांमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ज्या राजकीय घडामोडी आहेत, राजकीय गोष्टींवरती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये होऊ शकते. गायत्री. विशाल, या बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची काही शक्यता आहे का? नक्कीच. खरं तर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे आहेत ते मराठा आरक्षणाबाबतीत पंतप्रधानांना भेटलेले आहेत. खरं तर 3 दिवसीय एक विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे आहेत हे अधिवेशन बोलवावं आणि काही कायदे जे आहेत ते संमत करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी जी आहे ती सर्व स्तरातनं होताना दिसून येत होती. आणि मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम राज्यपालांना पत्र दिलं होतं. थेट राष्ट्रपतींच्या खरं तर राज्यपालांकडनं हे पत्र जे आहे राष्ट्रपतींकडे जाणार होतं आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा जी आहे ती भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या सर्वच गोष्टी जर पाहायला गेलं तर याआधीही मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना जे आहे ते पत्र लिहिलं होतं आणि आज ही शिष्टमंडळावर थेट भेट घेतलेली आहे. खरं तर मराठा समाजाच्या ज्या काही गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय, अडचणींचा किती सामना करावा लागतोय, मराठा समाजाचा नेमका कशा प्रकारचा उद्रेक आहे आणि कायद्याच्या कचाटीत मराठा आरक्षण कशा प्रकारे अडकलंय, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांना मुख्यमंत्री जे आहेत ते सांगताना दिसून येतील. विशाल, 16 जून रोजी मराठा समाजातर्फे राज्यव्यापी आंदोलन देखील केलं जाणार आहे, तर याविषयी काय अधिक माहिती देशील? नक्कीच. खरं तर खासदार संभाजीराजे यांनी थेट इशारा दिला होता, जर राज्य सरकारने याच्या बाबतीत ठाम भूमिका घेतली नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू आणि आक्रमक आंदोलन जे आहेत ती मराठा समाजाचे असतील असं सांगितलंय. खरं तर खासदार संभाजीराजे यांनी सांगितलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी मराठा समाजाच्या सद्यस्थितीला विरोधात असला तरी काही गोष्टी राज्याच्या अखत्यारीत आहेत, जे राज्य सरकार काही निर्णय घेऊ शकतं ते निर्णय तरी राज्य सरकारने घोषित करावे ही मागणी जी आहे ती खासदार संभाजीराजे यांची पाहायला मिळाली होती. नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.